डॉक्टर सांगतात की ही गोष्ट पूर्णपणे खरी नाहीये। कुणी म्हणतं माझं वीर्य खूप जास्त जाड आहे म्हणजे माझी फर्टिलिटी स्ट्रॉंग असणार। हा विषय अनेक पुरुषांच्या मनात असतो, पण स्पष्ट माहिती फार कमी लोकांना असते। कारण फर्टिलिटी फक्त वीर्य जाड आहे की पातळ यावर ठरत नाही। आता दुसरा प्रश्न, वीर्याचा टेक्स्चर पाहून स्पर्म हेल्थ बद्दल काही अंदाज येऊ शकतो का? पण काही मिनिटांनंतर ते नैसर्गिकरित्या थोडं पातळ होतं। ही शरीराची नॉर्मल बायोलॉजिकल प्रक्रिया आहे, त्यामुळे फक्त बाहेरून पाहून कधी कधी पुरुषांमध्ये एक खूप इंटरेस्टिंग चर्चा ऐकायला मिळते। कुणी म्हणतं माझं वीर्य खूप जास्त जाड आहे म्हणजे माझी फर्टिलिटी स्ट्रॉंग असणार, तर दुसरा लगेच म्हणतो हो जाड असेल तर ताकद जास्त असते। अशा प्रकारच्या समजुती अनेक वर्षांपासून लोकांमध्ये फिरत आहे। पण खरंच वीर्य जाड असणं म्हणजेच पुरुषाची फर्टिलिटी चांगली असते का? वीर्याचा टेक्स्चर पाहून स्पर्म हेल्थ बद्दल काही कळू शकते का? हा विषय अनेक पुरुषांच्या मनात असतो, पण स्पष्ट माहिती फार कमी लोकांना असते। याच विषयावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मंदडा काय सांगतात आज आपण जाणून घेणार आहोत। 1985 पासून यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक आहे। गेल्या 40 वर्षांपासून पुरुष आणि कपल्सना सेक्शुअल हेल्थ बद्दल ते मार्गदर्शन करतात। मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगर येथे आशा किरणची मुख्य शाखा आहे। तिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबईमध्ये पेशंट्सला भेटतात। आता सर्वात आधी एक कॉमन समजूत समजून घेऊया। जाड वीर्य म्हणजे जास्त फर्टिलिटी। डॉक्टर सांगतात की ही गोष्ट पूर्णपणे खरी नाहीये, कारण फर्टिलिटी फक्त वीर्य जाड आहे की पातळ यावर ठरत नाही। पुरुषाच्या फर्टिलिटी बद्दल योग्य माहिती मिळवण्यासाठी सीमन एनालिसिस नावाची एक तपासणी केली जाते। या तपासणीत स्पर्म काउंट, स्पर्म मोटिलिटी म्हणजे स्पर्म किती वेगाने हालचाल करतो आणि स्पर्म मॉर्फोलॉजी म्हणजे त्याचा आकार योग्य आहे की नाही हे पाहिलं जातं। म्हणजे फर्टिलिटी ठरवताना अनेक फॅक्टर्स इम्पॉर्टंट असतात, फक्त वीर्याचा टेक्स्चर नाही। आता दुसरा प्रश्न, वीर्याचा टेक्स्चर पाहून स्पर्म हेल्थ बद्दल काही अंदाज येऊ शकतो का? काही प्रमाणात बदल दिसू शकतो, पण यावर निश्चित निष्कर्ष काढता येत नाही। उदाहरणार्थ काही वेळा वीर्य थोडं जाड वाटू शकतं, काही वेळा ते थोडं पातळ वाटू शकतं। हे अनेक कारणांमुळे होऊ शकतं, जसं की शरीरामध्ये डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याचं प्रमाण, इजॅक्युलेशन किती अंतराने होतं, किंवा मग लाईफस्टाईल फॅक्टर्स काय आहेत। काही पुरुष दीर्घकाळ इजॅक्युलेशन न झाल्यावर वीर्य जाड वाटतं असं सांगतात, पण याचा अर्थ असा नाही की स्पर्म क्वालिटी जास्त आहे। एक अजून गोष्ट लक्षात घ्यायला हवी की इजॅक्युलेशन नंतर सुरुवातीला वीर्य थोडंसं जाड किंवा जेल सारखं असू शकतं, पण काही मिनिटांनंतर ते नैसर्गिकरित्या थोडं पातळ होतं। ही शरीराची नॉर्मल बायोलॉजिकल प्रक्रिया आहे, त्यामुळे फक्त बाहेरून पाहून स्पर्म हेल्थ बद्दल निष्कर्ष काढणं योग्य नाहीये। डॉक्टर सांगतात की क्लिनिकमध्ये अनेक पुरुष येतात आणि ते म्हणतात डॉक्टर माझं वीर्य जाड आहे म्हणजे माझं सगळं ठीक असेल ना? पण प्रत्यक्षात काही वेळा सीमन एनालिसिस केल्यावर वेगळंच काहीतरी समोर येतं। कधी स्पर्म काउंट कमी असू शकतो, कधी मोटिलिटी कमी असू शकते। त्यामुळे फर्टिलिटीबद्दल योग्य माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिक तपासणी करणं खूप महत्त्वाचं आहे। यासाठी लाईफस्टाईल सुद्धा मोठी भूमिका बजावते। पुरेशी झोप घेणं, बॅलन्स डाएट घेणं, एक्सरसाइज करणं, स्ट्रेस कंट्रोल करणं आणि स्मोकिंग किंवा अल्कोहोल कमी ठेवणं या गोष्टी स्पर्म हेल्थसाठी महत्त्वाच्या असतात। म्हणजेच फर्टिलिटी ही फक्त एक गोष्टीवर अवलंबून नसते, तर संपूर्ण लाईफस्टाईल त्यावर परिणामकारक असते। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरुषांनी फक्त बाह्य लक्षणांवरून स्वतःच निष्कर्ष काढू नये, कारण सेक्शुअल हेल्थ आणि फर्टिलिटी हे दोन्ही विषय सायंटिफिक इव्हॅल्युएशन वर आधारित असतात। जर एखाद्या कपलला कन्सेप्शन बद्दल काही चिंता असेल किंवा पुरुषांना स्पर्म हेल्थ बद्दल शंका वाटत असेल, तर योग्य तपासणी आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे। डॉक्टर उमेश मंदडा आणि आशा किरण सेक्स क्लिनिक येथे तुम्हाला सेक्शुअल हेल्थ आणि फर्टिलिटी बाबत मार्गदर्शन मिळेल आणि अशाच प्रॅक्टिकल आणि इन्फॉर्मेटिव्ह सेक्शुअल हेल्थ विषयांवर व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।